राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे यांच्याकडून 31 डिसेंबर नववर्ष स्वागत निमित्ताने नागरिकांसाठी आणि मद्य विक्रेत्यांसाठी विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे। त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा आणि शासकीय यंत्रणा पूर्णपणे तयार असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे मद्य विक्रेते आस्थापनांना 31 डिसेंबरसाठी विशेष वेळ वाढवून देण्यात आली आहे। रात्री 10:30 ते 1 वाजेपर्यंत आणि पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 11:30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे। असे असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कल्याणमधील निरीक्षक सुनील कंसे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की नागरिकांनी नववर्षाचे स्वागत करताना भान राखून आनंद साजरा करावा। प्रत्येक सोसायटीत नववर्षाचे स्वागत पार्टी आयोजित करताना स्थानिक पातळीवर परवानगी घेऊनच करावी। इतर दुसऱ्या कोणालाही आपल्याकडून त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी। रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा करू नये। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही परिस्थितीत दारू पिऊन वाहन चालवू नये। स्वतःबरोबर दुसऱ्याचाही जीवाला धोका निर्माण करू नये। अशा प्रकारे आपल्या कार्यक्षेत्रात नववर्ष स्वागत करणाऱ्या नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे। नमस्कार। 31 डिसेंबरच्या निमित्ताने आपल्या डिपार्टमेंटकडून काय उपाययोजना केलेल्या आहेत? 31 डिसेंबरच्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आमच्या एक्साईज विभागानं ज्या सोसायटीमध्ये 31 डिसेंबरसाठी पार्ट्या आयोजित केलेल्या आहेत त्यांना आम्ही 1 दिवसाचे जे लायसन असतं ते लायसन फी भरून त्यांना घेण्याची विनंती केलेली आहे। तसेच इतर ठिकाणी म्हणजे बाहेर धाब्यावरती वगैरे दारू दिली जाते तिथेही आमचं कंट्रोल आहे। आमच्या रात्रीच्या गस्त चालू आहेत। असं आहे की 31 डिसेंबरला म्हणजे की आता तुम्ही म्हणाला तसं की लोक दारू पिऊन रस्त्यावरती धिंगाणा वगैरे करतात, तर याविषयी काय सांगाल? नाही, सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की रस्त्यावरती कोणी दारू पिऊन ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा काही घटना घडतील अशा काही घडल्या नाही पाहिजेत। त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत हे शांततेतच केलं पाहिजे आणि सर्वांनी दारूच्या बाबतीत दक्षता बाळगली पाहिजे। जर असे धाब्यावरती किंवा असे ओपन प्लेसवर असे लोक जर दारू पिणार असतील तर त्यांच्यावर आम्ही मुंबई दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करणार आहोत आणि असे कोण मिळून आले तर त्यांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत। कल्याण कार्यक्षेत्रामधील जे वाईन शॉप आहेत त्या सर्व वाईन शॉप धारकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपल्या वाईन शॉपच्या बाहेर कुठल्याही गिरायकाला दारू पिण्याची परवानगी देऊ नये। तसे काय असेल तर त्यांना आम्ही त्यांना सूचना केल्या की आम्हाला कळवा, आमचे ताबडतोब तिथं भरारी पथकाचं येऊन त्यांच्यावर कारवाई करेल। तुमचं 31 डिसेंबरसाठी तुमचा जो काही वाढीव टायमिंग आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती। मान्य जिल्हाधिकारी ठाणे यांनी 31 डिसेंबरसाठी ज्या आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमधील जे अन्नप्तीधारक आहेत जुन्या वेळेपेक्षा त्यांना जे एप्रिल 2 आहेत त्यांची रात्री 10:30 पर्यंत टायमिंग होतं, त्यांना रात्री 1 वाजेपर्यंत दिलेलं आहे। उच्च दर्जाच्या ज्या श्रेणीवाढ ज्या एप्रिल 2 आहेत त्यांना 11:30चे टायमिंग 1 वाजेपर्यंत केलेलं आहे आणि एप्रिल W2 असे जे रात्री 30 पर्यंत होते त्यांना 1 वाजेपर्यंत टायमिंग केलेलं आहे। एप्रिल 3 साठी रात्री 31चे टायमिंग होते ते पहाटे 5 पर्यंत केलेलं आहे आणि एप्रिल 4 क्लब आणि नप्ती त्यांचे रात्री 11:30चे टायमिंग होते ते पहाटे 5 पर्यंत केलेलं आहे।